एकंदरीत मी माझी काम करण्याची पद्धत मी आपल्याला सांगतो की आपला प्रश्न म्हणजे डायरेक्ट माझ्यावरती आहे. आपल्याला असं म्हणायचं की माझ्या चिरंजीवांना महापौर करायचं आहे की काय. मी सगळ्यात पहिला तर एक मी आपल्याला सांगू इच्छितो की ज्या पद्धतीनं या मतदारसंघामध्ये माझे चिरंजीव ऋतुराज क्षीरसागर उभारले होते, जे भासवण्यात आलं की आमदार पुत्र वर्सेस कार्यकर्ता, हे सगळ्यात पहिल्यांदा मी खोडून काढतो. कारण त्यांनी गेले 5 वर्षामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये युवा सेनेचं काम पाहिलेलं आहे. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या खांद्याला खांदा लावून 5-7 वर्षामध्ये, मग पूर्वीच्या आमच्या नेत्यांच्या असेल श्रीकांत शिंदे साहेबांच्या, बरं 2019ला माझा पराभव झाल्यानंतर त्यावेळेला एक प्रभाग रचना होती. त्यावेळेला या मतदारसंघामध्ये त्यांनी एवढी कामं केलेली आहेत की लोकांनी त्यांना डोक्यावर घेतलं होतं. आणि मग एखाद्या वेळेला माझ्यासारख्या कार्यकर्त्याला किंवा त्याच्यासारख्या कार्यकर्त्याला असं वाटतं की मी एवढं काम करत असताना हे सोशल मीडियातून जे काही माझ्या विरोधातलं जे प्रकार होता त्याला उत्तर कशाला देऊ, त्यामध्ये उत्तर त्याला दिलं नाही. पण निश्चितपणे मला खात्री आहे की हा प्रयत्न होता. अनेक लोकांना असं वाटत होतं की ऋतुराजची राजकारणातली एंट्री म्हणजे त्यांच्या काही सुपुत्रांना पुढचा धोका आहे आणि त्यामुळे प्रत्येकानंच विरोध केला त्याला. पण निश्चितपणे या ठिकाणी कुणीही विरोध केला, मी या मतदारसंघामध्ये लक्ष देखील घातलं नाही. त्याच्या स्वबळावर त्यानं प्रत्येकाची मनं जिंकली. स्वबळावर काही ठिकाणी नाराजी होती, वाटत असतं कार्यकर्त्यांना आम्हाला संधी मिळाली नाही, पण शेवटी निवडणूक म्हणल्यावर निवडून येण्याचा क्रायटेरिया हा पाहायला लागतो. त्या दृष्टीने त्याला ही उमेदवारी मिळाली होती आणि कार्यकर्त्याला म्हणून दिली होती आणि त्यामुळे तो निवडून आला. आता महापौर पदाचा जो विषय आहे, हा विषय शेवटी वरिष्ठ निर्णय घेतील. आमच्या पक्षातले वरिष्ठ देखील निवडून आलेले आहेत. मी असं कधीच म्हणणार नाही की माझा मुलगा निवडून आलाय म्हणून त्याला पहिल्यांदा महापौर करा, मी असं कधी म्हणणार नाही. आणि म्हणून हे सगळे निर्णय जे आहेत, आम्ही 14च्या 14 जे निवडून आलेले आहेत नगरसेवक, हे प्रचंड कष्ट करून निवडून आलेले आहेत. यामध्ये मी स्वतः दिवस रात्र काम केलेलं आहे. आमचे आबिटकर साहेब काम करत होते, शारंगधर देशमुख राबत होते, नाना कदम राबत होते, हे सगळे राबत होते. आणि त्यामुळं ह्या निवडणुकीच्या माध्यमातून आमच्या हाताला जे यश आलेलं आहे त्या सगळ्यामध्ये यांचा मोठा सहभाग आहे. या सर्वांना विश्वासात घेऊन निश्चितपणे ज्याचं त्याचं योग्य विचार करून, सिनियरिटीचा विचार करून आम्ही ही सर्व पदं देऊ. अगदी कॉप्ट पासून ती खालीपर्यंत असणारी सर्व पदं. पण निश्चितपणे यामध्ये 1% सुद्धा आमचा कुठला स्वार्थ असणार नाही, याची मी आपल्याला खात्री देतो.